निसर्ग मित्र समितीचे सर्वांचे नाव मी घेतले आहे. उपस्थित खैरे साहेब आणि उपस्थित या ऑनलाईन लिंकवरून हजर झालेले निसर्ग मित्र सर्वजण यांना माझा नमस्कार. तसेच माझ्या शेजारी असलेले माझे चिरंजीव डॉक्टर भोसले. सर्वप्रथम मी आपल्याला आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिनच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तरी माझ्या वतीनं आपल्या सर्वांना जागतिक वन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दुसरं असं की हा कार्यक्रम 2-4 दिवसापूर्वी ज्यावेळी ठरला आणि मला खैरे साहेबांचा फोन आला की असा आमचा 22 तारखेला एक कार्यक्रम आहे, आपण या. तर मी त्यांना हो म्हटलो आणि मी लिंकवरती जॉईन होईल असं म्हटलं होतं. परंतु वेळ मिळाल्यामुळं आणि मी आपल्या ऑफिसमध्येच मला येता आलं आणि आपलं हे निसर्ग मित्राचं समितीचं ऑफिस पाहून मला अतिशय आनंद झाला. अतिशय मोठं कार्य आपण सर्वजण करत आहात. यापूर्वी आपल्या वेळोवेळी कार्यक्रमामध्ये आपल्या बऱ्याचशा सदस्यांची पदाधिकाऱ्यांची भेट झालेली आहे. त्यावेळी माझी आपल्याशी ओळख झालेली आहे. परंतु जे काही नवीन आज हजर झालेले आहेत त्यांच्यासाठी मी माझी ओळख करून देतो की मी MS भोसले तर नुकताच एक 4-5 महिन्यापूर्वी उपवन संरक्षक प्रादेशिक म्हणून हजर झालेलो आहे. मी सहाय्यक वन संरक्षक म्हणून माझी निवड झाली होती. MPSC मार्फत आमचं ट्रेनिंग परत कोईमतूरला होतं 2 वर्षाचं. कोईमतूर नंतर शहापूरला मी प्रोफेशनल होतो सहाय्यक वन संरक्षक. शहापूर नंतर जुन्नरला होतो. नंतर गडचिरोली वर्षाला होतो. ब्रह्मपुरी 4 वर्ष होतो. त्यानंतर यवतमाळला होतो ACF म्हणून. यवतमाळ नंतर मी 2002ला उमरखेडला सुद्धा आलो होतो. उमरखेड आणि उमरखेडला 1-2 वर्ष झाल्यानंतर 2003च्या दरम्यान मी सहाय्यक वन संरक्षक पुढेही आलो होतो. त्यावेळी फक्त 1 वर्षच मी दिल्याचा माझा संपर्क आला. नंतर परत माझी बदली सहाय्यक वन संरक्षक सातारा झाली. नंतर पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर आणि सांगलीला मी प्रथम DF होतो, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून. आणि त्यानंतर मी BFO प्लॅनिंग कोल्हापूरला होतो सर्कलला. परत कोंढरला एक फॉरेस्टची आपली अकॅडमी आहे, फॉरेस्ट ट्रेनिंग अकॅडमी. तिथं रेंज फॉरेस्ट ऑफिसर्सला प्रशिक्षण दिलं जातं. त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मग IFS मध्ये माझं निवड झाल्यानंतर मी धुळ्याला परत उपवन संरक्षक म्हणून आलेलो आहे. तर आल्यानंतरच आपले निसर्ग मित्र समितीचे सर्व पदाधिकारी वगैरे माझ्या कार्यालयात येऊन त्यांचा परिचय झाला आणि त्यानंतर आपलं एक नातं चांगलं गुणानुबंध जमलेलं आहे. तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला माहितीच आहे की जागतिक वसुंधरा दिन. बरेच आपण दिवस साजरा करतो की वन्य प्राणी दिवस असतो, परत फॉरेस्ट दिवस असतो, चिमणी दिवस असतो. पण आजच्या दिवसाला असं महत्व आहे की वसुंधरा म्हटलेलं आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, इंग्रजीमध्ये त्याला अर्थ म्हणतो आपण. आणि ह्या अर्थ म्हणजे काय, तर अर्थ म्हणजे सर्व मैदान, ग्राउंड आणि सॉईल, माती असा त्याचा उल्लेख झालेला आहे. तर या दिना दिवशीच आपलं एक निसर्ग मित्र वाहिनीचेही गेल्या वर्षी सुरुवात झाली होती आणि त्याचाही आज वर्धापन दिन आहे असं मला आत्ता नुकतंच सांगितलं. तर या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा आपल्या या वाहिनीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मला हे खैरे साहेब म्हटले की आपण या आणि थोडं वृक्षांचं महत्त्व, ह्याच्यामध्ये पर्यावरणामध्ये काय याविषयी थोडी माहिती द्या. आपण तर निसर्गात नावच आपलं असं आहे की निसर्ग मित्र समिती. त्यामुळं आपण आपला अतिशय निसर्गाशी चांगला संबंध आलेला आहे आणि त्यामुळं जास्त मी माहिती न देता आजच्या दिवसाचं काय थोडं महत्त्व आणि आपण काय करायला पाहिजे त्याबद्दल मी थोडक्यात हे करतो. तर जागतिक वसुंधरा दिन हा दिवस
जो साजरा केला जातो संपूर्ण जगभर साजरा केला जातो. 1970 पासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केला आणि आज याचा जवळपास आपण हा 51वा वर्धापन दिन म्हटलं तर हरकत नाही, जागतिक वसुंधरा दिनाचा. तर यामध्ये आपल्याला माहित आहे की आपला वसुंधरा दिन किंवा पृथ्वी दिन, तर या पृथ्वीचा जन्म जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेला आहे. आणि तो कसा झाला की सूर्यमालिकेच्या भ्रमणामध्ये एखादा तारा किंवा काय हा सूर्यावरती आदळला गेला आणि त्याचे फार मोठे वेगवेगळे तुकडे झाले आणि त्यातला एक भाग एकदम असा तयार झाला की तो एकदम कडक झाला थंड झाल्यानंतर वगैरे. ज्यावेळी सूर्यावर आदळला गेला ते भ्रमणानंतर आणि तो एक तुकडा ज्यावेळी थंड झाला त्यावरचं पाणी होतं हे होतं आणि त्याप्रमाणे ही पृथ्वी तयार झाली असं आपल्या शास्त्रज्ञांचं वगैरे मत आहे. तर यामध्ये जे पृथ्वी तयार झाली थंड झाल्यानंतर त्यामध्ये डोंगर झाले, पर्वत झाले आणि महत्वाचे म्हणजे ओशन महासागरी झाले. तर असा हा पृथ्वीचा जन्म जवळपास 4.5 अब्ज वर्षापूर्वी झालेला असं आपल्या शास्त्रज्ञांचं मत आहे. तर या पृथ्वीवर जो मुख्यचा जो घटक आहे ते म्हणजे पाणी. आणि पाणी या पृथ्वीवर असल्यामुळं काय झालं की याला एक वेगळं महत्व आलेलं आहे. बाकीचे सुद्धा ग्रह आहेत पण तिथं पाणी नसल्यामुळं तिथं जीवसृष्टी वगैरे आढळून येत नाही, परंतु या आपल्या पृथ्वीवरती पाणी असल्यामुळं तिथं जीवसृष्टी निर्माण झाली. आणि ह्या जीवसृष्टी निर्माण झाल्यामुळं त्या सर्वांना जगण्याचा हक्क आहे. त्या म्हणजे ते मग प्राणी पक्षी मानव सगळे असतील की त्यांना या जीवनाचा किंवा जगण्याचा हक्क आहे. दुसरं असं मला सांगायचं होतं की यामध्ये असंख्य लाखो म्हणजे प्रजाती झाल्या, म्हणजे त्या प्राण्याच्या असतील, वनस्पतीच्या असतील, कीटकाच्या असतील. आणि जर आपण जर थोडा जे फॉसिल्स वगैरे पाहिला, त्याचा अभ्यास केला किंवा त्याचा अभिलेख पाहिला तर आपल्याला कळतं की बऱ्याच प्रजाती ह्या नष्ट झालेल्या आहेत. पूर्वी ह्या भूतलावर होत्या पण आता नाही. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डायनोसॉरचे आपल्याला अवशेष वगैरे फॉसिलच्या स्वरूपात त्याचे अंडी किंवा मोठमोठे अवयव सापडतात, पण ते आता सध्या प्राणी नाहीत. त्याच प्रकारे आज बहुतांश वनस्पती किंवा प्रजाती ह्या नष्ट झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर काही अशा प्रजाती आहेत की त्याचा अभ्यासही झालेला नाही, की त्याची आणखी ओळख पटलेली नाही. ती ओळख करून घेण्याची किंवा त्याचा शोध लागणेही अपेक्षित आहे आणि ते आपले लोक वगैरे सर्व करत आहेत. तर या फॉसिलच्या अभ्यासावरूनही आपल्याला कळतं की पूर्वी किती प्रजाती होत्या आणि आता किती आहेत. म्हणून बऱ्याचशा प्रजाती हा नष्ट होत चाललेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा पर्यावरणावर किंवा या परिस्थितीवर किंवा इकोसिस्टीम म्हणतो त्याच्यावर आपल्याला होतोच. तर आपल्याला सांगायचं झालं तर हे महत्वाचं जे हे आहे की या वर्षाचं जे ब्रीदवाक्य म्हणण्यापेक्षा किंवा आपण त्याच्यावर चर्चा केली पाहिजे की जे थेम म्हणतो आपण या वसुंधरा दिनाचं की रिस्टोर आवर अर्थ असं थीम आहे. तर बघा हे रिस्टोर आवर थीम हे प्रत्येक वर्षी वेगवेगळं थीम दिलं जाते आणि त्यामुळे यावरचं आहे की आपलं रिस्टोर आवर अर्थ. तर आपल्या अर्थ आहे तसं त्याचं पुनर्संचयित करणं किंवा आहे तसं पुनर्निर्माण करणं हे आज काळाची गरज आहे. तर जी काय पूर्वी आपण म्हणतो की भारतामध्ये किंवा सर्वत्र सोन्याचा धूर निघत होता, की सोन्याचा धूर म्हणजे याचा अर्थ असा की त्यावेळी सुजलाम सुफलाम चांगलं होतं, पाणी होतं, चांगली वनं होतं, वन्य प्राणी होते आणि माणसाच्या सर्व गरजा मुबलक प्रमाणात भागल्या जात होत्या आणि त्यामुळं लोकही हॅपी किंवा आनंदी होते. पण आता दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, परत वनावरती वाढलेला ताण, मग तो माणसांचा असो किंवा जनावरांचा असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा असो, की जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स अफेक्ट करतात, त्यामुळे वनावरती अतिशय मोठ्या प्रमाणात ताण येऊन त्याच्यावर बऱ्याचशा वेळी वनावरती ताण आल्यामुळं आपल्याला संकट निर्माण होईल.
तर हे जो जागतिक आपला वसुंधरा दिन आहे त्याचं सुरू करण्याचं मुख्य जनक म्हणू आपण किंवा ज्यांनी सुरुवात केला त्यांची आपल्याला माहिती आवश्यक होणं आवश्यक आहे. तर हे अमेरिकेमधले एक सिनेटर आहेत किंवा एक सदस्य म्हणा किंवा एक पॉलिटिशियन्स आहेत. एक गेरॉल्ड नेल्सन म्हणून. तर गेरॉल्ड नेल्सनने यांनी काय केलं की अमेरिकेत 1969च्या दरम्यान की स्वतः त्यांना कळलं की भविष्यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर मानव संस्कृतीचं काही खरं नाही, म्हणून ते स्वतः एक अमेरिकेचे चांगले राजकारणी किंवा सिनेटर असतानाही आणि ते पर्यावरण तज्ज्ञ सुद्धा होते. तर त्यांनी मुद्दा उचलून धरला आणि एखादी गोष्ट अमेरिका करते म्हणल्यावर अमेरिका एक चांगलं राष्ट्र आहे, आर्थिक बळ असल्यानं किंवा प्रगत, तर त्यामुळं बाकीच्या सर्व राष्ट्रांनी त्यात सहभाग घेतला, त्यांना त्यात योगदान दिलं आणि ती चळवळ त्यांनी 1970च्या दरम्यान सुरू केली, गेरॉल्ड नेल्सन. तर म्हणून त्या गेरॉल्ड नेल्सनला सुद्धा अमेरिकेच्या त्या वसुंधरा दिनाचे जनक म्हटलं जातं. कारण त्यांनी जर ही चळवळ चालू केली नसती तर आपण आज हा दिवसही साजरा केला नसतो असं म्हणण्यास काय हरकत नाही. तर या चळवळीचा उद्देश काय, यामध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे. मनुष्याने घ्यायचा आहे, स्त्रियांनी घ्यायचा आहे, लहान मुलांनी घ्यायचा आहे. सर्वांनी यात सहभाग होऊन आपल्या म्हणजे वसुंधरेसाठी काय करता येईल, पर्यावरण रक्षणासाठी वगैरे ती चळवळ निर्माण करायची. तर त्यासाठी आपल्याला स्वच्छता करता येते, वृक्षारोपण करता येते, पाण्याचं संरक्षण करता येते, संवर्धन करता येते आणि मातीचं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे संरक्षण करणं अतिशय काळाची गरज आहे. तर म्हणून हे सर्वांची ही चळवळ आपल्याला त्यात किंवा मोहीमनं भाग करणं अतिशय आवश्यक आहे. तर आता ठीक आहे, यावेळी आपले दुर्दैवाने हा कोविडचा 19 महामारीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपण हे कार्यक्रम सुद्धा आपण ऑनलाईन घेतोय, परंतु आपली उपस्थिती, आपली आवड आणि आपलं योगदान यावरून दिसतं की याला नक्कीच पाठबळ मिळेल आणि या मोठ्या याच्यातून आपण बाहेर पडू आणि निसर्गासाठी नक्कीच आपण हातभार लावू याची मला खात्री आहे. तर आता सुद्धा पहा आपण की जे मुख्य जे या वसुंधरेचे 2 महत्वाचे घटक असतात ते म्हणजे जमीन आणि पाणी. तर आपल्याला जमीन पाणी याबद्दल अतिशय काम करणं गरजेचं आहे. त्यामध्ये फक्त आपण म्हणजे आपणच नाही, पण संपूर्ण त्या विभागातले किंवा त्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे. आज जमिनीचे आपल्याला पोत सांभाळणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला अन्नधान्यही भरपूर पाहिजे आणि अन्नधान्याबरोबर भविष्यात आपल्याला चांगलं पाणी पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे आणि तिसरं म्हणजे स्वच्छ हवा. बघा, हवा, पाणी आणि जमीन या 3 गोष्टी जर आपण अशा मॅनेज केल्या पाहिजेत की त्यासाठी मग आपल्या ऍग्रिकल्चर पॅटर्न बदला, वेगवेगळे वॉटरशेड डेव्हलपमेंटची कामं करून घेऊ किंवा घेता येतील आणि हवेबद्दल पोल्युशनसाठी जर आपण करतोयच. आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा मला हे होतोय की सर्व जगाला प्लास्टिकनं विळखा घातलेला आहे. प्लास्टिक म्हणतो ना आपण, आता प्लास्टिक किती घातक आहे आपल्याला माहित आहे. त्याचा दिवसेंदिवस वापर वाढतच चाललेला आहे. शासनाने वेगवेगळे निर्बंध घातलेले आहेत, तरी सुद्धा प्लास्टिकचा वापर होत आहेच. तर ही जगाला एक मोठा प्लास्टिकचा एक विळखा आहे. तर हे असे 2-3 घटकावरती चांगल्या प्रकारे आपण लक्ष दिलं किंवा आपलं योगदान दिलं त्या पद्धतीनं तर आपल्याला नक्कीच हे काम करता येईल असं मला वाटतं. तर पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की ही वसुंधरा ही आपल्याला एक म्हणजे देवाने, परमेश्वराने दिलेली देणगी आहे आणि ह्या वसुंधरेमध्ये सर्वांना राहण्याचा अधिकार आहे. मग ते मनुष्य प्राणी असू द्या, वन्य प्राणी असू द्या, वनस्पती असू द्या, जे जीव जंतू, कीटक, उभयचर प्राणी सर्वांना राहण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं आपण त्या वसुंधरेचं रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यावरून असं दिसलेलं आहे की आपण जर या वसुंधरेचं रक्षण चांगल्या प्रकारे केलं तरच आपलं भविष्यात जीवन चांगलं होणार आहे, मानवाचं वगैरे, नाहीतर अतिशय धोक्यात येणार आहे. तर या प्रत्येक जी निसर्गातली
बाब आहे ते अतिशय महत्वाचे आहे. मग ती मधमाशी असू द्या किंवा कोणताही प्राणी पक्षी कीटक फुलपाखरं असू द्या, त्याचं त्या त्या ह्याच्यात योगदान आहेच. कारण फुलपाखरं सुद्धा पॉलिनेशनचं काम अतिशय चांगलं करतात आणि त्यामुळं आपलं अन्नधान्याचा साठा सुद्धा वाढतो. म्हणून पूर्वजापासूनच आपल्या पूर्वजांनीच वनस्पती वन्य प्राणी यांना देवता मानलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची पूजन करून त्यांना आपल्या व्यवहारात आपल्या जीवनात त्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि त्यांचे संरक्षण संवर्धनाचं काम केलेलं आहे. पण आताच्या काळात माणूस एकदम म्हणजे हे वाढण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाचा ऱ्हास करत आहे. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्याची शिकार होती, त्याच्या अवयवाची विक्री केली जाते. आपल्याला ऐकून थोडंफार माहीत आहे, पण त्यांचा व्यापार 4-5 नंबरला येतो वन्य प्राण्याच्या म्हणजे अवैध व्यापार. तर त्यामध्ये आपण चांगलं आपण संवर्धन करणं किंवा भाग घेणं आवश्यक आहे. सुदैवानं महाराष्ट्राला भारताला निसर्गाने किंवा परमेश्वराने चांगलं एक निसर्ग संपदा किंवा दिलेली आहे. तर ही जी निसर्ग संपदा किंवा आपण जैवविविधता म्हणतो त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तर हे संवर्धन करण्यासाठी मी आपल्याला आणखी एक असं सांगतो की रिस्टोरेशन आपण करा आणि याच वर्षी मी दुसरं एक आपल्याला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त स्थानिक प्रजाती जी देशी प्लांट्स आहेत ना ते लावण्याचा प्रयत्न करा किंवा लोकांना हे करा. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या या दिनाच्या शुभेच्छा देतो, वसुंधरा दिनाच्या. आणि विशेष म्हणजे या निसर्ग मित्र समितीला शुभेच्छा देतो. त्यांनी मला इथं बोलवलं, माझ्या हस्ते लक्षपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. लिंबाचं वृक्ष आहे, लिंब माहिती आहे आपल्याला की या चैत्र पाडव्यात किंवा जे आपलं मराठी वर्ष सुरू होतं त्याच दिवशी लिंबाच्या झाडाला अतिशय महत्व आहे. त्या लिंबाच्या पालाही खाल्ला जातो आरोग्यदायक आरोग्यासाठी वगैरे, कडुलिंबाचे पालं आणि गूळ वगैरे. तर अतिशय ते या उष्णतेच्या पिरियडमध्ये फार महत्वाचं आहे आणि एवढ्या कडक उन्हामध्ये सुद्धा हे लिंब असं हिरवगार झालेलं असतं. तर अतिशय चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आपल्याला दोन्ही कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. एकतर आपले निसर्ग म्हणजे हा वसुंधरा दिनाचा कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे आपण आपल्या वर्धापन दिन, पहिला वर्धापन दिन आहे ना आपल्या चॅनलचा आहे त्यासाठी. आणि या मार्फत निसर्गाची चांगली सेवा आपल्या सर्वांच्या हातून घडो अशी मी अपेक्षा करतो. अच्छा, यामध्ये जे आता भाग घेतलेले आहेत त्यात मी जे आहेत माझ्याकडे नाव आले ते मी आपल्याला वाचून दाखवतो. सुभाष सोनवणे साहेब आहेत, राज्य उपाध्यक्ष. परत बिंदावाल आहेत, ज्येष्ठ पत्रकार सुभाष बिंदावाल. प्राचार्य डॉक्टर रसाळ आहेत सिन्नरचे, प्राचार्य पगार सर आहेत. परत दिलीप गोविंद साहेब आहेत नाशिकहून, नानासाहेब पाटील नाशिकचे आहेत. परत ज्येष्ठ पत्रकार विलासराव देसले सर आहेत. किशोर त्रिफला नांगणे उद्योजक या लाने आहेत. संतोषराव पाटील आहेत. परत प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सिंग गिरासे सर नेहमीच असतात आज आहेत. प्रदीप सिंग पाटील आहेत नाशिकहून, नारडी आबा पाटील आणि इतर सर्व उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत किंवा त्यांचंही मी एक आभार व्यक्त करतो.